ह्या चर्चचे सन्माननीय प्रीस्ट इन्चार्ज रेव्हरेंड राजेंद्र शिरसाट पाळकसाहेब यांना ॲडिशनल चार्ज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या सहाय्यक पाळक म्हणून मला देखील या ठिकाणी आपणापुढे सादर करण्यासाठी प्रभूने मला पाचारण केलेलं आहे. विशेषतः ह्या चर्चचे सेक्रेटरी, खजिनदार, त्यांच्या आधिपत्याखाली असलेली सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे महिला मंडळ, यूथ संघ, संडे स्कूल या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की आज वचनांची सेवा करण्याकरिता ख्रिस्त सेवा मंडळी या ठिकाणी मी उभा आहे. प्रभूला पुन्हा एक वार धन्यवाद देतो, त्याची स्तुती करीतो आणि या सेवा कार्यासाठी आपण सर्वजण मला हातभार लावत आहात म्हणून प्रभूचे मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एक वार प्रभूच्या नावात आपणा सर्वांना प्रीतीचा सलाम करतो. प्रियांनो, आजचा जो विषय आहे ज्याचे आपण शास्त्रपाठ वाचले, स्तोत्र 56 1 ते 13, यशया संदेष्टा याचा 41 अध्याय 8 ते 13, संत पौलाचे फिलिपिकरास पत्र याचा पहिला अध्याय 27 ते 30 वचनं आणि मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 24 ते 33 या वचनांपर्यंत. आज मी प्रथमतः मत्ती शुभवर्तमान याचवरच मी फक्त संदेश देण्याचा आपलं लक्ष केंद्रित करणार आहे या ठिकाणी. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, आराधना संहितामधला जो विषय आहे, देवाचे कार्य निर्भीडपणे करण्यासंबंधी येशूची शिकवण. देवाचे कार्य निर्भीडपणे करण्यासंबंधी येशूची शिकवण. जो मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय जो त्यातून आपण जे 24 ते 33 या वचनं वाचले, यामध्ये या शास्त्रपाठातील विशेषतः इतिहास काळाच्या देवाच्या सेवकांना देखील ते लागू असलं तरी आज तुमच्या आणि माझ्यासाठी देखील हे आजचं वचन आणि त्याच विशेष करून खास महत्त्वाचं असतं ते म्हणजे जे आहे या वचनांमधील 3 वेळा आलेला शब्द. जर आपण मत्ती शुभवर्तमान जर पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे तर सर्वांनी ते उघडावं. मत्ती शुभवर्तमान याचं 10वा अध्याय 24 ते 33 या वचनांपर्यंत जे मुख्य या ठिकाणी 3 शब्द फार अवझरून आलेले आहेत आणि ते 3 शब्द आहे ते म्हणजे काय आहे? भिवू नका. आहे शास्त्रपाठ आपणाकडं. मी थोडंसं मंडळीला बोलकं करत असतो. म्हणजे एक संदेशामध्ये मी मंडळीला शांत बसून देत नाही. मंडळीने जर प्रतिसाद दिला तर निश्चित अर्थानं तो संदेश तुम्हाकरता आणि माझ्याकरता आशीर्वादाचा होतो आणि त्यातल्या काही गोष्टी आहेत तर तुम्हाला आणि मला विशेष करून समजतात. ह्यामध्ये विशेष करून वारंवार जो शब्द पवित्र शास्त्रात अनेक वेळा हा शब्द आलेला आहे, भिवू नका. आणि आजच्या या शुभवर्तमानामध्ये देखील भिवू नका हा शब्द देखील 3 वेळा आलेला आहे. मग यावर अधिक भर प्रभू येशू ख्रिस्तांनी का दिलेला आहे? मागच्या रविवारचा ज्या विषय होता, परंतु बिशप साहेबांचा तो वेगळा विषय होता. यामध्ये शिष्यांना पाचारण केलं प्रभूंनी. पीक फार आहे आणि कामकरी थोडकी आहे, या संबंधीचा गेल्या रविवारचा विषय होता. परंतु बिशप साहेबांच्या विषयानुसार त्यांनी त्यांचा विषय तो हाताळला. परंतु त्यामध्ये देखील कामकरी थोडकी आहेत आणि काय आहे? पीक फार आहे. प्रभू येशूनी शिष्यांची निवड केली त्यावेळेसही त्यांना आज्ञा दिल्या त्यांनी. सगळं काही मी ते घेणार नाही मागच्या शास्त्रपाठातलं, परंतु तुम्ही आणि मी आज या जगामध्ये अनुयायी ख्रिस्ताचे आहोत, त्याचे शिष्य देखील आहोत प्रियांनो. मग या जगी जीवनामध्ये आपण काय काय करतो प्रियांनो? राजकारणाला भीतो. राजकारणाचे नेते त्यांना भीतो का नाही आपण? ह्या जगामध्ये वावरत असताना आमच्या अंतःकरणात अनेक भीती आहेत. अनेक गोष्टी आमच्यामध्ये ह्या भीतीमुळे आम्ही काय करत आहोत? दडपणाखाली जगत आहोत. अनेक प्रकारचे दडपणं आहेत. विशेषतः ख्रिस्ती धर्म या भारत देशामध्ये अल्पसंख्याकमध्ये आहे आणि या अल्पसंख्याकामध्ये आपण आपलं जीवन जगत असताना
आजूबाजूचे शेजारी सर्व गोष्टीमध्ये सैतानाच्या गोष्टींमध्ये आपण काय करत आहोत? घाबरत आहोत, भीत आहोत. आणि आपलं जीवन पुढे न जाता आपण काय करत आहोत? ह्या भीतीपोटी आपण आपल्या जीवनामध्ये सर्व काही मनाला जे पटल, हे केलं मी तर माझ्यावर असं होईल, मी हे केलं तर मला पुढे कोणी माझ्या मदतीला येणार नाही. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 10वा अध्याय आणि 24-33 या वचनांमध्ये सांगत आहे, भिवू नको. मी भिवू नकोचा काय प्रियांनो, अधिक बार या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने भीतीचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. या विषयाचा आजचा जो आहे, देवाचं कार्य करीत असताना निर्भीडपणे करण्यासंबंधी येशूची शिकवण. आज आम्ही या जगामध्ये जर आम्ही त्याचे अनुयायी आहोत, त्याचे शिष्य आहोत, तर आम्हाला निर्भीडपणे देवाची सेवा ही आम्ही केली पाहिजे प्रिय. आणि त्याचं स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी देत आहे. मनुष्याच्या समोर जाहीररित्या ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे भय देवाच्या काही गुप्त बैठका नसतात. पहा प्रिय, देवासमोर ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचं भय देवाच्या काही गुप्त बैठकी नसतात. गुप्त बैठका म्हणजे देवाच्या कोणत्या असतील प्रियांनो? तर या ठिकाणी काय, देवाच्या जाहीरपणे ख्रिस्तावरील विश्वास व्यक्त करणे हा खरा तारणाचा एक पुरावा आहे. जर आज आम्ही शिष्य अनुयायी निर्भयपणे देवावर जर विश्वास ठेवला, तर आमचा मार्ग कोणता आहे? तारणाचा मार्ग आहे. ख्रिस्तावरील विश्वास जाहीरपणे व्यक्त करण्यास तुम्ही आणि मी बिलकुल भिवू नये. याची अनेक कारणं आजच्या या जे 10वा अध्याय आहे 24 आणि 33 यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वर्णन करत आहे. आम्ही भीतो, ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि आमचं जीवन जगत असेल तर आम्ही फार घाबरतो जगामध्ये जीवन जगत असताना. परंतु जर आमचा विश्वास देवावरती पूर्णपणे असेल तर या जगामध्ये आम्हाला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. येशू ख्रिस्त पहिलं कारण मी सांगत आहे, आम्ही का घाबरतो. परंतु जर परमेश्वराचे आम्ही अनुयायी आहोत, शिष्य आहोत, तर दुःख आणि क्लेश आमच्या जीवनामध्ये काय आहेत? अपेक्षित आहेत. दुःख आणि क्लेश आमच्या जीवनामध्ये हे अपेक्षित आहे. परंतु जर आमचा विश्वास पूर्ण असेल, परमेश्वरावर येशू ख्रिस्तावर जर आमचा विश्वास पूर्ण असेल, तर येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर सेवा करीत असताना मनुष्यांनी त्याचा छळ केला. मग आपण तरी आपल्याला वेगळी वागणूक मिळेल याची अपेक्षा आपण करायची आहे का? जर दुःख आहे, क्लेश आहे, येशू ख्रिस्तावर माझा पूर्ण विश्वास आहे, माझ्या गुरूंनी जर दुःख सहन केलेलं आहे, माझ्या गुरूंनी जर क्लेश भोगलेले आहेत, तर तो ज्यावेळेस सेवा कार्य करीत असताना मनुष्यांनी त्याचा छळ केला, मग तुमचा आणि माझा छळ अपेक्षित आहे. ही गोष्ट तुम्ही आणि मी नित्यांत लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन साधं नाही आहे प्रियानो. ख्रिस्ती जीवनात ख्रिस्तीचे अनुयायी होणं साधी गोष्ट नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जर माझी त्याची निवड त्याच्या कार्यासाठी केलेली आहे, त्याच्या सेवेसाठी केलेली आहे, तर मला दुःख सहन करावे लागणार आहेत, मला क्लेश सहन करावे लागणार आहेत. का तर माझ्या प्रभू येशू ख्रिस्तानं या सर्व गोष्टी मनुष्याच्या छळाद्वारे स्वीकारलेल्या आहेत. जर तुम्ही आणि मी त्याचे शिष्य आहोत, तर धन्यापेक्षा आपण थोर आहोत का? आपला धनी कोण आहे प्रियान? प्रभू येशू ख्रिस्त आहे. 10वा अध्याय
आणि 24 ते 33 पवित्र शास्त्रातच आहे, धन्यापेक्षा शिष्य थोर नाही आहे. मग या ठिकाणी जर आमचा प्रभू आमच्यापेक्षा थोर आहे, आम्ही जर त्याची लेकरं आहोत, तर आम्ही त्या धन्यापेक्षा थोर ठरूच शकत नाही. प्रिया, येशूने सैतानाशी संगनमत केलं आहे असे लोक त्याला म्हणत होते. शास्त्रपाठात आहे, आत्ता वाचलेले. बालजुबल लागलेले, त्याला किती आरोप आहेत त्याच्यावरती. त्याला काय काय आरोप केलेले आहेत, तो काय केलेला आहे, दारुडा देखील म्हटलेला आहे. अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तावरच्या जर आरोप असतील, तर तुम्ही आणि मी त्या आरोपातनं जाणारच आहोत. अनेक पद्धतीचे आमच्यावरती काय होणार आहेत, आरोप असणार आहेत. अनेक पद्धतीचं आमचं दुःख असणार आहे, आम्हाला क्लेश भोगावे लागणार आहेत. यासाठी प्रभूची सेवा करताना आम्ही निर्भयपणे केली पाहिजेत. आणि या जगामध्ये जर आम्ही त्याचे शिष्य आहोत, लेकरं आहोत, अनुयायी आहोत, तर आम्हाला कशाची भीती बाळगता कामा नये. पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील दुःख सोसलं, तुम्हाला देखील मला दुःख सोसावायचं आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकरिता क्लेश, दुःख, अपमान सहन केला, तर काय आहे प्रियांनो, तो आमचा काय असला पाहिजे, दृष्टिकोन असला पाहिजे, दूरदृष्टी आमच्याकडं असली पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत, शांत प्रिय लेकरं आहोत, देवाच्या पावलाकडे वाटचाल करून आम्ही त्याच्या मागे चालणारे लेकरं आहोत. मग या सगळ्या गोष्टी असताना देखील आम्हाला दुःख आणि क्लेश, अपमान का आहे प्रियांनो? तर निश्चित अर्थानं जर आमच्या प्रभूने, आमच्या गुरुने जर ह्या सगळ्या गोष्टी भोगलेल्या आहेत, तर तुम्ही आणि मी देखील या गोष्टीला सामोरे जाणं फार गरजेचं आहे. आणि हे सामोरे जात असताना आम्हाला कोणाचीही भीती बाळगायची नाही. म्हणून फिलिप्पिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन काय सांगते प्रियांनो? फिलिप्पिकरास पत्र याचं 3रा अध्याय आणि 10वें वचन काय सांगतं? हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी. आम्ही कशाला व्हायचं अनुरूप? देवाच्या मरणाला अनुरूप घेऊन या गोष्टी समजून घ्यावायच्या आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे या शास्त्रपाठामध्ये? देव सर्व काही उघडीस आणील. शास्त्रपाठ आहे ना आपल्याकडे, मत्तयाचं 10वा अध्याय 24 ते 33 लक्ष आहे ना. दुसरी गोष्ट या ठिकाणी काय आहे प्रियांनो? देव सर्व काही उघडीस आणेल. मग काय उघडीस आणणार आहे? ख्रिस्ताचे शत्रू सुवार्तेला विरोध करण्यासाठी गुप्त आणि फसवी साधने वापरतात. पहा प्रिय, काय या ठिकाणी ख्रिस्ताचे शत्रू, आज आपणा होते अनेक शत्रू आहेत ना प्रियान. आज आपण पाहत आहोत देशातली काय परिस्थिती आहे. सुवार्तेला मोकळी काय आपल्याला, आजची परिस्थिती काय वाईट आहे, भयानक. परवाच जर तुम्ही एक बातमी वाचली असेल तर केवळ आपले सुवार्थिक ससूनमध्ये गेलेले असताना प्रार्थनेसाठी गेलेले होते ते, की आजारांसाठी प्रार्थना, आणि हातामध्ये आजारांसाठी प्रार्थनेचंच हे होतं, पेपर होता, आणि ते फक्त त्यांनी वाटलं. त्या क्षणी त्यांना इतका विरोध झाला आणि त्यांना त्यांच्यावरती केस देखील दाखल झाली. आज आपण मोकळीक आहोत का प्रियांनो? नाही आहे. या जगामध्ये आम्ही भीतीने देवाची सुवार्ता आम्हाला मोकळीक करता येत नाही. म्हणून ख्रिस्ताचे शत्रू सुवार्तेला विरोध करण्यासाठी गुप्त आणि फसवी साधने वापरतात. जे बाकीचे पण आपणामध्ये लांडग्यांबरोबर कोण आहेत? कोकरांमध्ये लांडगे आहेत ना, काय आहेत आपणामध्ये पण. ते कसे सैतानाचा वापर करून प्रभू येशू ख्रिस्त, अनेक पंथ आहेत आपल्याकडे प्रियांनो, अनेक सांगितलं जातं ना काय काय, मी ह्या कोणती माऊली वगैरे काय काय येऊन घरोघरी सांगत होते. आता ती बंदी आली, परंतु असे
गुप्त गोष्टी ज्या आहेत सैतानाविरुद्धच्या, ते अनेक पद्धतीचे साधने वापरतात. सैतान देखील आमच्यावरती काय करतो? साधनं वापरतो प्रियानं. सैतान आहे ना, सैतानावरती विजय कोणी मिळवला आहे? आपण मिळवला आहे. प्रभू आपल्या गुरूंनी मिळवला आहे, आपल्या येशूनी मिळवलेला आहे. या सैतानाच्या गोष्टीला आम्हाला दूर राहण्यासाठी फसवेगिरीपासून आम्हाला देखील सावध राहायचं आहे. आणि ही सावधगिरी बाळग असताना आम्ही कोणाला भिता कामा नाही प्रिय. दुसरी गोष्ट आणखी काय आहे प्रियांनो? खऱ्या विश्वासणाऱ्यांची जीवने खुली आणि साक्ष निर्भय असते. जर आम्ही देवावर, आमचा येशूवर पूर्ण विश्वास आहे, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा धनी मानत आहोत, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा पिता मानत आहोत, तर आमच्या विश्वासणाऱ्यांची जीवनं कशी आहेत? खुली, आणि साक्ष आमची कशी आहे? निर्भय आहे. आम्ही साक्ष निश्चित अर्थानं निर्भयपणे दिली पाहिजेत. मला फार आनंद झाला या ठिकाणी, या जे तुमचं हे पुस्तक आहे ना उपासण्याचं, ह्यामध्ये साक्ष शब्द आहे. कोणाची साक्षीसाठी प्रार्थना वगैरे आहेत. मला फार आनंद झाला. अँग्लिकन भक्तींमध्ये मी भयंकर वावरलेलो आहे. प्रेसबिटर भक्तीमध्ये या ठिकाणी मी पाहिलं, इथं साक्ष शब्द आलेला. कारण इतर चर्चेसमध्ये साक्ष वगैरे, प्रेसबिटर भक्तीमध्ये निश्चित अर्थानं साक्ष देण्याची ही सुंदर प्रथा आहे. मला फार आनंद झाला. म्हणून गीतं मुलांचे चालू असताना मी पाहत होतो. साक्ष आहे प्रियानो. आज आम्ही सुवार्तीची साक्ष मंदिरामध्ये देखील कसं आहे, निर्भयपणे आम्ही आमची व्यक्त केली पाहिजे. तिसरी गोष्ट आमच्यासाठी काय आहे प्रियांनो? लपवण्यासारखं आमच्याकडं काहीच नाही. येशूने म्हटले, मी गुप्तपणे काही बोललो नाही. येशूने गुप्तपणे सेवा केली का हो त्याची? पवित्र शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर शास्त्री परुषी यांना निर्भयपणे काय केलेलं आहे? प्रभूने उत्तरं दिलेली आहेत. निर्भयपणे देवाचं काम त्यांनी कधीही मागं ठेवलेलं, निर्भयपणे उत्तर प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? योहान शुभवर्तमान याचा 18 आणि 20 काय म्हणत आहे? येशूने त्याला उत्तर दिले की मी जगासमोर उघड बोललेलो आहे. जेथे सभास्थान व मंदिरात सर्व यहुदी मिळतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काहीही बोललो नाही. स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्ताने सभास्थानात देवाच्या कार्याविषयी निर्भयपणे आपली भावना, आपली देवशिक्षण हे निर्भयपणे प्रभू येशू ख्रिस्तानं सभास्थानात दिलेली आहे. आणि उत्तम असं शिक्षण त्याने गुप्तपणे काही केलेलं नाही. खोट्या साक्षीदारांनी येशूच्या येशूची चौकशी झाली ना, केव्हा झाली प्रियांनो? हां, केव्हा धरून देण्यात आली? त्यावेळी त्याची चौकशी झाली ना. या प्रसंगी खोटी साक्षी माहिती दिली, पण त्यातूनही सत्य बाहेर येईल अशीच व्यवस्था देवाने केली. पहा, प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने देखील अनेकांनी खोटी साक्षी दिली. काय दिली? ज्यावेळेस त्याला धरून दिलं त्यावेळेस काय काय म्हटले? यांनी काय केलेलं आहे? हां, कोणाविरुद्ध दुर्भाषण केलं? देवाविरुद्ध. किती मोठमोठ्या गोष्टींचे आरोप प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आले होते. परंतु हे सर्व आरोप काय केलेलं आहे? जे सत्य आहे ते देवानं काय केलेलं आहे? बाहेर आणलेलं आहे. म्हणून काय म्हणत आहे प्रभू? मी गुप्तपणे असं काही बोललो नाही, तर मी उघडपणे सर्व गोष्टी बोललेलो आहे. मग आम्हाला भीती बाळगायचं कारण काय प्रियन? जर आमचा धनी, आमचा पिता, आमचा गुरु जर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बोलत होता, सभास्थानात शिक्षण देत होता, चौकशीच्या वेळेस देखील त्याने देवाच्या कार्याला कधीही हे केलेलं नाही, स्पष्टपणे तो बोलत होता, तर तुम्ही आणि मी आज
देवासंबंधी देवाच्या वचनांकरवी बोलत असताना आम्ही का भीती बाळगावी? आज भीती बाळगत आहोत का? पवित्र मंदिरामध्ये तुम्ही आणि मी आलेलो आहोत. आज सर्व लेकरं, सर्व ख्रिस्ताचे शिष्य, अनुयायी आहोत या ठिकाणी. मग देवाचं वचन आम्ही घाबरतो का बोलण्यात? भीती बाळगतो का? परंतु मला वाटलं नाही या ठिकाणी ही मंडळी अतिशय सुंदर मंडळी आहे. पवित्रतेमध्ये, पवित्र आत्म्यात चालणारी ही मंडळी आहे. मी पाहत आहे, गेल्या रविवारी आलो आणि हा माझा दुसरा रविवार आहे. अतिशय वचनांकरवी परमेश्वराची साक्ष देणारी ही मंडळी आहे. प्रियानो, देवाच्या वचनांची कधी आम्ही कुठेही ज्या ज्या प्रसंगी आम्हाला वेळ भेटल, ज्या ज्या वेळी आम्हाला प्रभू शक्ती देईल, त्या त्या वेळेस तुम्ही आणि मी साक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रियानो, मग आम्ही कोणाला भ्यायचं आहे प्रियांनो? तर आमचा जो गुरु आहे प्रभू येशू ख्रिस्ताला. कारण एक दिवस प्रभू परमेश्वर मनुष्याच्या अंतःकरणातील सर्व गुप्त गोष्ट उघड करणार आहे. आम्हाला भ्यायचं आहे कोणाला प्रियांनो? आमच्या गुरुला. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे? उघड करणार आहे. रोमकरास पत्र 2 अध्याय आणि 16 वचन कोणी वाचाल? रोमकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 16 वचन. पहा प्रियांनो, ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्याच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी निर्णय होईल. स्पष्टपणे या ठिकाणी वचन सांगत आहे संत पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये. या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी. मग गुप्त गोष्ट आमच्या अंतःकरणात कोणती आहे प्रियांनो? सुवार्ता. आम्ही निर्भयपणे सुवार्ता सांगायला पाहिजे ना. आम्ही सांगितलीच पाहिजे. जर मी गुप्त गोष्ट माझी मनातली कोणती आहे, सुवार्तेप्रमाणे जर मी वेळोवेळी माझी सुवार्ता सांगितली असेल, जगासमोर प्रगट केली असेल, मंदिरामध्ये मी प्रगट केली असेल, तर माझ्या गुप्त गोष्टीचा परमेश्वर काय करणार आहे? न्याय करणार आहे. बरोबर आहे ना? आम्हाला न्याय होणार आहे आमचा. मग आम्ही सुवार्ता सांगण्यासंबंधी निर्भीडपणे आम्ही देवाची कार्य करत असताना, देवाचं कार्य करत असताना निर्भीडपणे आम्ही आमच्या अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी देवाच्या वचनांकरवी साक्ष देतो का? कारण साक्ष देणं यासाठी आमचा न्याय होणार आहे. माणसाला खुश करणे आमचं ध्येय नाही, तर देवाच्या संदेशाची घोषणा करणे हा आमचा उद्देश आहे. फार महत्त्वाचा या ठिकाणी हा शास्त्रपाठ आहे प्रिय. माणसाला खुश करणं हे आमचं ध्येय नाही आहे. मनुष्याला आम्ही खुश करावं म्हणून माझ्या पवित्र वचन पाठ आहेत. मी अतिशय धार्मिक आहे, मी अतिशय प्रार्थनाशील आहे, मी अतिशय सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रातल्या आहेत. परंतु परमेश्वर काय सांगते? ह्या माणसाला खुश करण्यासाठी नको आहेत. तर आमचं ध्येय काय असलं पाहिजे? देवाच्या संदेशाची घोषणा करणे हा आमचा उद्देश असला पाहिजे. जे काय आहे ते सर्व देवाकरता आमचं कार्य असावं, आमचे संदेश असावे, आमचं पाचारण असावं. त्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निर्भीडपणे सेवा करण्यासाठी या ठिकाणी या जगामध्ये नेमणूक केलेली आहे. माणसांसमोर तर काय सगळेच जण स्तुती करतात ना, करतात की नाही? पण माझी स्तुती देवाला ती मान्य आहे का? माझी प्रार्थना त्या परमेश्वराला मान्य आहेत का? माझे गीतं
त्या परमेश्वराला माझं कंठ मान्य आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण या 10व्या अध्यायामध्ये प्रभू सांगत आहे तुमच्याकरता. देवाच्या भावी न्यायाच्या प्रकाशात जीवन जगत असल्यामुळे मनुष्याने सध्या केलेल्या आमच्या न्यायनिवडाची भीती आम्हाला वाटली नाही पाहिजे. पहा प्रियानो, निर्भीडपणे सेवा करण्यासाठी आजचं हे शास्त्रपाठ आहे. काय म्हटलेलं आहे? प्रकाशात जीवन जगत असल्यामुळे मनुष्याने सध्या केलेल्या आमच्या न्यायनिवडी याविषयी आम्हाला भीती वाटत नाही. देवाची सेवा कार्य करत असताना, देवाच्या स्तुतिस्तवन करत असताना तुम्ही आणि मी प्रियांनो, ह्या जगिक लोकांकडे किंवा जगिक माणसांच्या न्यायनिवाड्याची आम्हाला भीती नसली पाहिजे. आमचं न्यायनिवाडा फार करतात लोक. ते पाळक आहेत ना, बोलणार नाहीत, फक्त काय करणार? माणसं आहेत ह्या माणसांच्या न्यायनिवाड्याकडे तुम्ही आणि मी बघायचं नाही. न्यायनिवाडा आमचा कोण करणार आहे? आमचा प्रभू करणार आहे. म्हणून विश्वासणाऱ्याने फक्त कोणाला भिलं पाहिजे? आम्ही कोणाला भीतो? तुम्ही आणि मी या ठिकाणी आलोत आज. तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत. मग आम्ही कोणाला भीतो? फक्त आणि फक्त माणसांना, आहे ना? फक्त आणि फक्त आम्ही कोणाला भीतो? आमच्या देवाला, आमच्या प्रभूला, आमच्या येशूला आम्ही भीतो फक्त. प्रियन, मनुष्य करून करून काय करणार हो प्रियन? माणसं जे आहेत करून करून काय करतील? तर ते काय करतील? शरीराचा नाश करतील. आणखी काय करतील? जर आमचा तसं त्यांनी नाश केला तर काय? विश्वासणाऱ्यांचा आत्मा काय होतो? प्रभूकडे विसाव्याला जातो. माझा विश्वास प्रभूवर आहे ना. माणसं माझं करून करून काय करते? माझ्या आत्म्याचा नाश करते. मी अधिक धार्मिक आहे, मी अधिक सुवार्थ सांगत आहे, जास्तीत जास्त करून काय करतील? तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतील. बरोबर आहे की नाही? परंतु विश्वासणाऱ्यांचा आत्मा ज्यावेळेस प्रभूकडे जातो त्यावेळेस काय होतं? पहा प्रियांनो, शरीर आणि आत्मा अशा दोहांचा नरकात नाश करणाऱ्यांचे सामर्थ्य कोणाकडे आहे? आम्ही विश्वासणारे आहोत. मग आमच्यावरती जर दोहांचा म्हणजे आम्ही नरकात नाश करण्याचं सामर्थ्य आमच्यात कोणाकडे आहे? आमच्या प्रभूकडे. आत्म्याचं संरक्षण आणि नाश करण्याचं दोन्ही काम कोणाकडे आहे? माझ्या विश्वासणाऱ्या लेकरांचं तारण करण्यासाठी ते दोन्हीही गोष्टी कोणाकडे ठेवल्यात? राखून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. मनुष्य आमचं काय करणार आहे? मनुष्य जास्तीत जास्त आत्म्याचा नाश करेल. परंतु आमचा प्रभू काय करत आहे प्रियांनो? तो आपल्या लेकरांचा कधीही केव्हाही त्याला दंड आज्ञा देणार नाही. का देणार नाही? तर आमचा विश्वास आहे आमच्या प्रभूवर आहे. आमचं कार्य निर्भीडपणे करण्याची त्यांनी तुम्हाला आणि माझी निवड केलेली आहे. म्हणून या ठिकाणी तो आपल्या लेकरांना काय करेल? दंड आज्ञा देणार नाही. विश्वासणाऱ्यांचा न्याय केवळ आणि केवळ कोण करणार आहे? प्रभू करणार आहे. आमचा आत्मा त्याच्याकडे सुरक्षित आहे या विश्वासानं तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो या जगामध्ये. आमच्यानंतर जीवन काय आयुष्यभर नाही. 60 वर्ष 70 वर्ष शक्य असल्यास 80 वर्ष आणि अधिक असल्यास 100 वर्ष. परंतु एकदा तरी तुमचा आणि माझा न्यायनिवाडा होणार आहे. मग या न्यायनिवाड्यामध्ये आमचा आत्मा, आम्ही विश्वासणारे आहोत, देवाचे कार्य करणारे लेकरं आहोत. आमचा आत्मा न्यायनिवाड्याच्या वेळेस परमेश्वराकडे तो कसा असणार आहे? सुरक्षित असणार आहे. म्हणून रोमकरास पत्र याचा 8वा यामध्ये काय म्हणत आहे? यावरून जे येशू ख्रिस्तामध्ये आहेत त्यास आता काय आहे? दंड आज्ञा नाही. त्याचप्रमाणे योहान शुभवर्तमान
याचा 5वा अध्याय आणि 24वा वचन काय सांगतं? मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणारच नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. या गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आहे. का आता आम्ही निर्भयपणे देवाची सेवा कार्य करणारे कोण आहोत? लेकरं आहोत प्रिया. निर्भीडपणे आम्ही देवाची सेवा केली पाहिजे या जगामध्ये. कारण आमचा आत्म्याचा नाश कोण करू शकतो? फक्त आणि फक्त केवळ परमेश्वरच करू शकतो. ह्या जगामध्ये आम्ही राहत असताना त्याची सेवा कार्य जर आम्ही त्याच्या विश्वासाने केली, त्याच्या समोर ठेवून केली, तर आमच्या न्यायाच्या दिवशी प्रभू परमेश्वर आम्हाला निश्चित अर्थानं आमचा आत्मा तो त्याच्या हातामध्ये सुरक्षित ठेवणार आहे आणि तो सार्वकालिक जीवनासाठी आम्हासाठी प्राप्त होणार आहे. मार्टिन लुथर किंग त्यांच्या शब्दात काय म्हणतात माहिती आहे प्रियांनो? मालमत्ता आणि नातेवाईक जाओ. मार्टिन लुथर किंग सर्वांच्या परिचय आहेत, देवाचे सेवक, माहिती आहेत ना? मार्टिन लुथर किंग काय म्हणत आहेत? मालमत्ता आणि नातेवाईक जाओत, हे नश्वर जीवनी संपून जावोत. शरीराचा कदाचित ते वध करतील. देवाचे सत्य तरीही काय आहे? चिरस्थानी राहील. त्याचे राज्य कसं आहे? कायमचं आहे. मार्टिन लुथर किंग सांगत आहे या ठिकाणी. आमचं काय होऊ द्यात? माझी मालमत्ता जाऊ द्यात, माझे नातेवाईक देखील जाऊ द्यात, हे नश्वर जीवनही संपून जाऊ दे. शरीराच्या कदाचित माझा वध करतील. देवाचे सत्य तरीही काय आहे? देवाचं सत्य काय आहे? चिरकाळ स्थानी आहे प्रियांनो. आणि त्याचं राज्य कसं आहे? कायमचं आहे. आमच्या देवाचं राज्य कसं आहे? कायमचं आहे प्रियांनो. केवळ देवाचेच भय बाळगणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही माणसाचे किंवा मनुष्याच्या गटाची भीती कधीच वाटत नाही. फार महत्त्वाचे या शास्त्रपाठामध्ये आहे प्रिय. आम्हाला देवाच्या राज्याच्या जे कोणताही गट निर्माण होऊ द्या, पण ज्यावेळेस आम्ही देवाचं भय बाळगतो, देवाच्या सानिध्यात राहतो, देवाची सुवार्तीचं कार्य करतो, देवाच्या कार्यात आम्ही सतत असतो, त्यावेळेस आम्हाला कोणताही गट काही करू शकत नाही. तिसरी एक गोष्ट आहे प्रिया या शास्त्रपाठातील मुख्य. देव आपल्या लोकांची काय करतो? आज तुमची आणि माझी आठवडाभर मंदिरात आलोत ना आपण. देव आपली काय करतो? काळजी घेतो प्रियांनो. बाजारात काय आहेत? शास्त्रपाठामध्ये आहेत त्या काळची परिस्थितीचं वर्णन आहे. त्यामध्ये चिमण्यांचं वर्णन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बाजारात चिमणे विकत घेण्यासाठी फारसे पैसे मोजावे लागत नाही. चिमण्या इतक्या स्वस्त होत्या की व्यापारी काही चिमण्यावर तशाच देत होत्या. म्हणजे गिफ्ट नाही का, आता 1 वर 2 काय फ्री आहे ना, सेलला असतं ना काय काय. परंतु जर त्या काळीमध्ये चिमण्या म्हणजे इतका काही दुष्काळ वगैरे होता, त्यावेळेस चिमण्यासुद्धा काय होत्या? फार मौलाच्या होत्या प्रियांनो. आणि ह्या चिमण्यांचं उदाहरण प्रभू या ठिकाणी का देत आहे प्रियांनो? व्यापारी काही चिमण्यांवर देत असत आणि काही चिमण्या त्या काय आहेत? जर जमिनीवर पडलेल्या आहेत. त्या प्रभूला हे सर्व काही गोष्टी माहीत आहे. मग जमिनीवर पडलेले चिमण्या कोण आहोत प्रियांनो? त्याचं मोलच नाही ना. मोल कोणाचं असतं? जिवंत असणाऱ्या चिमण्यांचं होतं. एकावर एक फ्री देत होते, ते चिमण्यांचं मोल होतं. परंतु जर जमिनीवर मरून पडलेले चिमण्या तर त्यांचं मोल काय प्रिय असतं का? पण प्रभू या ठिकाणी काय सांगत आहे? त्याला माहिती आहे की चिमण्या कोणत्या खाली पडलेल्या आहेत, कोणत्या मृत झालेल्या आहेत. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? देव जर पडलेल्या चिमण्यांची काळजी एवढी आश्चर्यक प्रकारे घेतो, तर मग त्यांची सेवा करणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या लेकरांची काळजी तो विशेष प्रकारे घेणार नाही काय? प्रभूचं लक्ष आहे प्रियांनो.
ज्या दिल्या होत्या जीवन, एकावर एक फ्री दिल्या, त्या कामाला लागल्या. परंतु ज्या मृत आहेत, ज्या गोष्टी पडलेल्या आहेत, देवाचं लक्ष अशाच लोकांकडे आहे प्रियानो. मृत म्हणजे आज तुम्ही आणि मी देखील चिमण्या आहोत, मृत नाही हा प्रियानो. कोणत्या दृष्टीने आम्ही मृत आहोत? आत्मिक दृष्ट्याने. देवाच्या सुवार्ता कार्याला आम्ही कमी पडत आहोत. देवाच्या कार्याला जर आमच्याकडनं पूर्ण प्रतिसाद नसेल, निर्भळपणे आम्ही जर सेवा केलेली नसेल, तर तुम्ही आणि मी कशा चिमण्या आहोत? मृत पडलेले चिमण्या आहोत. यासाठी परमेश्वराचं लक्ष प्रत्येकाने देवाचं सेवा कार्य करावं, यासाठी या पडलेल्या चिमण्याप्रमाणे त्याचं लक्ष तुमच्याकडं माझ्याकडे आहे प्रियानो. म्हणून मग या ठिकाणी जर परमेश्वर त्या चिमण्यांची काळजी घेत आहे, तर तुमची माझी काळजी घेणार नाही का? कसली परिस्थिती राहू द्या हो आमच्यावरती, आम्ही भीतीने जीवन जगायचं नाही. निर्भळपणे जीवन आम्हाला जगण्यासाठी परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे. देवाच्या दृष्टीने आमचे मोल त्या चिमण्यांपेक्षा कसं आहे? अधिक आहे. देवाच्या दृष्टीने, माणसाच्या नाही. माणसाकडे पाहून आमची सेवा नसली पाहिजे, देवाच्या दृष्टीने आमची सेवा कार्य पाहिजे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी काय सांगतोय? देवाच्या दृष्टीने आमचे मोल कसे आहेत? चिमण्यांपेक्षा अधिक आहे प्रिया. आमच्या जीवनाच्या सर्व लहान सहान बारीक सारीक तपशीलवारबद्दल देवाला काय असते? आस्था असते प्रिया. देवाला आमची आस्था आहे, सगळ्या गोष्टींची आस्था आहे. त्याचा एकंदर या ठिकाणी काय म्हणले? शरीराच्या भागाबद्दल डोक्यावरील केसही त्याने काय केलेले आहेत? मोजलेले आहेत. या डोक्यावरचे केस. देवाला आमची आस्था आहे. देवाला आमची चिमण्यांपेक्षा आमचं बहुमूल्य आम्हाला ते स्थान देत आहे प्रियानो. आमच्या डोक्यावरचे केस देखील त्याने काय केले आहेत? मोजलेले आहेत. आकडे करतात ना, म्हणजे केसांचे आकडे असतात ना. मी महिला मंडळाला क्षमा करा, बोललं नाही, पण केसांचे आकडे करतात ना, काहींची फॅशन, त्या आकड्यामध्ये बंच असतो नाही का, एकत्रित करून ते हे केलेले असतात, बंचिंग केलेले असतात. परंतु या ठिकाणी परमेश्वर ते करत नाही. परमेश्वराने एक एक केसाचं देखील काय केलेलं आहे? प्रत्येक केस न केस मोजून त्यांनी काय केलेलं आहे? तुमचा आणि माझा मोजून ठेवला आहे. तो आपल्या स्वतःच्या लोकांची काळजी घेतो, तेव्हा त्याच्या केसालाही काय होतं? धक्का लागत नाही. जर परमेश्वर आमचा एकही केस मोजलेला आहे, तर त्याच्या विश्वसणाऱ्या लोकांच्या केसाला परमेश्वर काय करतो? धक्काही लागून देत नाही. हे केवळ होतं ज्यावेळेस आम्ही निर्भीडपणे देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या मार्गात चालतो, निर्भीडपणे आम्ही त्याची सेवा करतो, त्यावेळेस परमेश्वर आमची केसाला धक्काही लागून देत नाही. लूक शुभवर्तमान याचं 21 आणि 28 वचन आहे. तरी तुमच्या मस्तकाचा केसाचाही नाश होणार नाही. काय आहे? परमेश्वराने प्रभूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योजना केली प्रिय. निर्भीडपणे सेवा करायची, कोणाला न भीता करायची. आम्हाला देव जर आमची इतक्या अद्भुत प्रकारे काळजी घेत असल्यावर मग तुम्हाला आणि मला घाबरायचं कारण आहे का प्रिया? भय बाळगण्याचं कारण आहे का? जर आमच्या केसाची काळजी परमेश्वराने घेतलेली आहे, तर तुम्हाला आणि मला भिण्याची काळजी आहे का? मुळीच नाही प्रियानो. ख्रिस्ताला जे स्वीकारतात त्यांचा तो काय करतो? जे ख्रिस्ताला स्वीकारतो. तुम्ही आणि मी कोण आहोत? ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, स्वीकारलेले त्याचे लेकरं आहोत. ख्रिस्ताला जे स्वीकारतात त्यांचा परमेश्वर काय करतो? आदर करतो. आज तुमचा आणि परमेश्वर माझा काय करतो? आदर करतो. त्याचा स्वीकार करणे म्हणजे नुसतं तोंडाने त्याचा स्वीकार केला असं म्हणणं नाही आहे. माझा स्वीकार केला, अनेक वेळा म्हणतात मला पवित्र आत्मा भेटला, मला सर्व गोष्टी आहे, परंतु नुसतं तोंडाने बोलून नाही आहे. प्रभू या ठिकाणी सांगत आहे, काय म्हणत आहे? त्याचा स्वीकार नुसता तोंडाने केला असे म्हणणे नाही, तर त्यामध्ये बरंच काही असतं. काय असतं मग प्रियानं?
या विधानाच्या आधारे जीवन जगणे असाही त्याचा अर्थ होतो. जगी जीवन जगतो ना आम्ही, जीवन जगतो आम्ही त्याच्या आधारे. कोणाच्या? परमेश्वराच्या आधारे जीवन जगतो. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे म्हणणे आणि त्याला शरण जाऊन त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पाप्रियानो, पुन्हा आपलं लक्ष केंद्रित कराय. प्रभू काय म्हणत आहे? तो येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे म्हणणे आणि त्याला शरण जाऊन त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे, ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? वेगळ्या आहेत. तर बोलणे आणि चालणे यामध्ये तुमची आणि माझी काय पाहिजे? एकाग्रता पाहिजे. जर आम्ही बोललो तर ख्रिस्तासाठीच बोललो. जर आम्ही विश्वास ठेवला तर केवळ ख्रिस्तासाठीच ठेवला. आमच्या चालण्या बोलण्यात एकाग्रता पाहिजे. नाही तर आम्ही बोलतो एक आणि करतो एक. प्रभूला तसं निर्भीड जीवन कसं पाहिजे? न भिणारं जीवन पाहिजे. कारण आम्ही काय करतो? एखाद्याने दबाव आणला की वेगळंच बोलायला सुरुवात करतो. एखाद्याने ह्या मार्गात जाऊ नका म्हटला, ख्रिस्ती जीवन असं नाही, तर आमचं चालणं दुसऱ्याच मार्गाला चालू होतं. त्यासाठी आमच्या बोलण्यात, चालण्यात, विश्वास आणि निर्भीडपणे सेवेत आमचं काय पाहिजे? एकाग्रता पाहिजे. म्हणून स्वर्गामध्ये येशू 2 महत्त्वपूर्ण सेवा कार्य करतो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कोणते 2 सेवा कार्य करत आहे? तो आमचा काय आहे? मुख्य याजक आहे. या नात्याने आम्ही काय केलं पाहिजे? जर तो आमचं स्वर्गात आमचा याजक आहे, आमचा गुरु आहे, आम्ही त्याचे शिष्य आहोत, तो जर स्वर्गात 2 महत्त्वपूर्ण गोष्टी करतो, त्या कोणत्या आहेत? तो आमचा याजक नात्याने काय करत आहे? देवाकडं काय करत आहे? मध्यस्थी करत आहे ना. आम्ही पाप करण्यापासून दूर राहावे यासाठी तो आम्हाला काय करत आहे? देवाकडं कृपा मागत आहे. पाप्रिय काय करत आहे? तो आमचा मुख्य याजक या नात्याने आम्ही पाप करण्यापासून दूर राहावे यासाठी तो आम्हाला काय करतो? कृपा पुरवितो. आमचा कैवारी या नात्याने आमच्या हातून पाप घडते तेव्हा तो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला काय करतो? पुन्हा पूर्वपदावर आणतो. प्रभू येशू ख्रिस्त जर आम्ही निर्भीडपणे सेवा करत असेल आणि आमच्याकडनं आमच्यासाठी तो 2 गोष्टी स्वर्गात करत आहे. प्रियानो, जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा तो कृपा पुरवितो. ज्यावेळेस आम्ही पाप घडतं आमच्या हातून त्यावेळेस तो काय करतो? आम्हासाठी पापांची क्षमा करतो. पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 1लं वचन. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ काय आहे? आपला काय? कैवारी आहे. आणि तो आपल्या पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल काय आहे? प्रायश्चित्त आहे. बापरे, त्याच्या स्वर्गीय मध्यस्थीच्या कार्याची योग्यता आमच्या विश्वासपूर्णावर अवलंबून नाही. कारण आम्ही विश्वासू नसलो तर तोही विश्वसनीय नाही. जर आमचा देवावर विश्वास नसेल तर तोही आम्हाला काय करणार आहे? आमच्यासाठी विश्वसनीय असणार आहे. देवाचं कार्य निर्भीडपणे करताना आमचा विश्वास देखील तपासला जाणार आहे. प्रिय, आमचं पाप, आम्ही करत असलेली आमची क्षमा त्यांनी केलेली, आमच्या पापाबद्दल त्यांनी केलेली कृपा, या सर्व गोष्टीचा प्रभू येशू ख्रिस्त निश्चितार्थाने विचार करणार आहे न्यायनिवाड्याच्या वेळेस. म्हणून प्रियांनो, त्याच्या स्वर्गीय मध्यस्थीच्या कार्याची योग्यता तुम्ही आणि मी बाळगली पाहिजे. त्याचे स्वर्गीय कार्याची विश्वस्तता काय आहे प्रियांनो? आहे ना, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सेवा कार्य करताना कोणत्या गोष्टींना आम्ही चालत आहोत? प्रियांनो, निर्भीडपणे आहोत का पवित्र शास्त्राच्या विरोधात आहोत? ज्यावेळेस आमचा देव विश्वसनीय आहे त्यावेळेस आम्हाला काय करेल? तो विश्वासानं जवळ करेल.
जर आमचा विश्वास नसेल तर तो काय म्हणेल, विश्वसनीय नाही. आमच्यासाठी तो देखील काय होईल, विश्वसनीय होणार नाही. तिमोथी याचा 2 अध्याय आणि 12वं वचन काय सांगतं, आपण धीराने शोषितो तर त्याचबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपणाला नाकारील. अविश्वासू झालो तरी तो काय होतो, आम्हासाठी विश्वासू राहतो. पाप तिमोथीच्या पत्रात सांगितलेले 2 अध्याय आणि 12 वचन. आपण काय केलं पाहिजे, धीराने सगळ्या गोष्टी सोशिल्या पाहिजे. जे आम्ही त्याचे अनुयायी आहोत, जे आम्ही त्याचे शिष्य आहोत, जो आमचा विश्वास आहे त्याच्यावरती जे कार्य त्यांनी केलेलं आहे, तर आम्ही निर्भयपणे कार्य करत असताना आम्ही काय सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, धीराने सोशिल्या पाहिजेत. अनेक प्रसंग येतील आपल्यावरती, अनेक गोष्टी होतील, पण निर्भयपणे सेवा केली तर काय होईल, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सोसण्याचं सामर्थ्य आणि राज्यही कोण देईल, परमेश्वर देईल. तो आम्हाला त्याच्या स्वर्गीय राज्यात काय करेल, नाकारणार नाही. परंतु त्याच्याशी विश्वासू असणाऱ्यांना स्वर्गीय सेवा कार्याचा लाभ मिळणार आहे. परमेश्वर या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे. या 10वा अध्याय जो आहे मत्ती शुभवर्तमान 24 ते 33 ही जी वचनं आहेत प्रियानो, 9 वचनं, यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये काय आहे, त्याच्याशी जर आम्ही विश्वासू असणाऱ्यांना स्वर्गीय सेवा कार्यामध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे. प्रियानो, स्वर्गाच्या राज्याचा लाभ मिळवण्यासाठी या गोष्टी आमच्याकडे सगळ्या असायला हव्यात. प्रियानो, ख्रिस्त तुम्हाला आणि मला काय करेल, पित्यासमोर आमचा स्वीकार करेल, तेव्हा वधस्तंभावरील त्याचा त्यागपूर्ण समर्पणाच्या कार्याचे लाभ आमच्यासाठी तो काय करील, राखून ठेवेल. जर आम्ही त्याचे कार्य निर्भीडपणे केले तर या गोष्टीचा लाभ तुम्हाला आणि मला आहे. केवळ आम्ही फक्त ख्रिस्ती आहोत, आम्ही फक्त परंपराने, वंश परंपरेने आम्ही ख्रिस्ती आहोत. परंतु जर माझा धनी, जर माझा गुरु, जर माझा याजक या सगळ्या गोष्टीतनं जात आहे, तर तुम्ही आणि मी त्याचे लेकरं या नात्याने तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात आणि वधस्तंभावरील त्याचा त्यागपूर्ण समर्पणाच्या कार्याचा लाभ मिळविण्यासाठी निर्भीडपणे तुम्हाला आणि मला सेवा करायचं आहे. त्याच वेळेस तो काय करेल, पित्यासमोर आम्हाला स्वीकारेल, नाही तर काय करेल, नाकारील सुद्धा. 2 गोष्टी तुमच्यापुढं त्यांनी ठेवलेल्या आहेत. जर निर्भीडपणे मी देवाची सेवा करत आहे, निर्भीडपणे माझा आत्मा त्याच्या हातात सुपूर्त आहे, राखीव आहे, तर मी कशी सेवा केली पाहिजे, निर्भीडपणे केली पाहिजे. एक दिवस आपल्याला त्याच्या न्यायासमोर उभे राहायचे आहे. तिथे तो प्रत्येकाला काय देणार आहे, बक्षीस देणार आहे. आमच्या सेवेचं काय देणार आहे, बक्षीस देणार आहे. कारण ते 2 कोरिंथी याचा 5वा अध्याय 10वं वचन काय सांगतं, कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहात केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग त्या बऱ्याच्या असोत किंवा वाईटाच्या असोत. आम्ही चांगलं केलं असेल, चांगली सेवा देवाची केली असेल, निर्भीडपणे सेवा केली असेल, तर त्या गोष्टीचं फळ आम्हाला निश्चित अर्थानं मिळणार आहे. मग ते कसं असेल, बरं असेल किंवा वाईट असेल. प्रियानो, आम्ही जर त्याला नाकारलं तर आम्ही काय करणार आहोत, त्याच्या या प्रतिफळाला काय होणार आहोत, मुकणार आहोत. बरोबर आहे ना. मग तुम्ही आणि मी आज देवाच्या सेवा कार्याला निर्भीडपणे समर्थ आहोत काय, आत्मपरीक्षण करूया आपण. तुम्ही आणि मी देवाच्या कार्याला निर्भीडपणे समर्थ आहोत काय. जर आम्ही त्याच्या कार्याला समर्थ असू तर तो काय म्हणेल, अरे भल्या आणि काय काय आणि काय पुढे काय, हां प्रिया, जर आम्हाला भल्या आणि विश्वाससुद्धा असा प्राप्त व्हायचा असेल, हे शब्द प्रभूकडने ऐकायचा असेल, तर आम्ही काय केलं पाहिजे, निर्भीडपणे काय केलं पाहिजे, सेवा कार्य केलं पाहिजे. निर्भीडपणे आम्ही काय केलं पाहिजे,
त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. निर्भीडपणे आम्ही काय केलं पाहिजे? त्याची साक्ष दिली पाहिजे, त्याची सुवार्थ आम्ही गाजवली पाहिजे. म्हणून या आजच्या सर्व शास्त्रपाठातनं प्रियानं तुम्हाला आणि मला काय बोध होतो? ऐकूया. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की देवाच्या दृष्टीने कोणीही गुप्त विश्वासणारा नसला पाहिजे. जो गुप्तपणे येशूच्या मागे जातो तो खरा ख्रिस्ती नाही. गुप्तपणे म्हणजे कसं? येशूच्या मागं कसं जायचं आहे आम्हाला? गुप्तपणे जायचं आहे का? निर्भीडपणे जायचं. मग त्याच्यावरती जर आम्ही विश्वासणारे आहोत तर आम्ही कसे जायला पाहिजे? निर्भीडपणे त्याच्या मागे जायला पाहिजे. लोकांसमोर आपण येशूवरील विश्वास प्रगट केला पाहिजे. लोकांसमोर आपला विश्वास प्रगट केला पाहिजे का? काय प्रश्नचिन्ह आहे माझा? लोकांसमोर आपण येशूवरील विश्वास प्रगट केला पाहिजे का? हां, हा विश्वास आपल्या मर्यादित झाला तर याचं उत्तर काय? नाही. तर न्यायाच्या दिवशी येशू देवाला म्हणेल, या मनुष्याला मी ओळखत नाही. का म्हणेल असा? आमचा विश्वास कुठं प्रगट करायचा आहे? स्वर्गातपर्यंत पोचला पाहिजे, येशूपर्यंत पोचला पाहिजे. प्रभूवर जर आम्ही विश्वास ठेवला नाही तर न्यायाच्या दिवशी काय म्हणेल प्रभू? मी याला ओळखतच नाही. तारण होण्यासाठी आपण येशू ख्रिस्त आहे हे काय केलं पाहिजे? तारण पाहिजे की नाही? स्वर्गात कशाला जायचं आहे प्रिय? एकमेव फक्त पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ती धर्माला आशा आहे आपल्याला. कोणती आशा आहे? आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार. आणि दुसरी आशा काय? हां, दुसरी आशा काय? जे आमचे बंधू आमच्या अगोदर गेलेले आहेत प्रभूकडे ते काय होणार आहेत? पुन्हा उठविले जाणार. या आशेवरचा ख्रिस्ती धर्म आहे प्रिय. मग याच्यासाठी काय? आपण येशू हा ख्रिस्त आहे हे काय केलं पाहिजे? मुखाने कबूल केलं पाहिजे. आणि मुखाने कबूल करण्यासाठी निर्भीडपणे त्याची सेवा कार्य केलं पाहिजे. येशू हा देवासमोर आपला काय आहे? वकील राहणार आहे. तो आपला मध्यस्थी आहे. म्हणून जर आपल्या बाजूने जर बोलला तर देव आपल्याला काय करेल? येशू जर आपल्या बाजूने बोलला पाहिजे ना देवाबरोबर, काय तर तो मध्यस्थी आहे. आपल्या बाजूने बोलला तर देव काय करेल? आपला स्वीकार करेल. आपल्याला तो काय करेल? तारण. जर देवी आपला स्वीकार करणार नाही तर आपण लोकांसमोर जेवढे बोलू तेवढे येशू देवासमोर व त्याच्या दूतासमोर आपल्याविषयी बोलेल का? लोकांसमोर आम्ही बोललो या सगळ्या गोष्टी. लोकांसमोर बोलणं म्हणजे काय झालं? आणि देवासमोर बोलणं म्हणजे काय झालं? देवाबरोबर आम्ही कधी बोलतो प्रियानो? हां, कशाद्वारे बोलायचं आपल्याला? प्रार्थनेद्वारे देवाबरोबर बोलायचं. लोकांसमोर भक्ती आहे हे ठीक आहे, पण आम्हाला आमच्या देवाबरोबर कसं बोललं पाहिजे? देवाबरोबर, लोकांसमोर. म्हणून परमेश्वर मत्त्याच्या शुभवर्तमानात काय म्हटला? तू घरात जा आणि काय कर? दार लाव आणि काय कर? आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर. आज आम्हाला निर्भीडपणे सेवा करायला जर आम्हाला पवित्र आत्मेचं सहाय्य पाहिजे नसेल तर आम्ही निश्चित अर्थानं आम्ही गुप्तपणे प्रभूची प्रार्थना आणि प्रभूचा पवित्र आत्मा मिळवला पाहिजे प्रिय. आम्हाला निर्भीडपणे पाहिजे ना जगात. या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. आणि त्याविषयी प्रभू काय मग म्हणेल? तुम्ही आणि मी, कोणतं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी राहील? तर स्तोत्रकर्ता काय म्हणतो? 27वा अध्याय आणि पहिलं वचन काय म्हणतो तो? परमेश्वर माझा काय आहे? प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे.
तर मी कोणाचे भय धरू. आमेन. परमेश्वर करोत या सर्व वचनांकरवी तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करोत. प्रार्थना करूया आपण. स्वर्गीय प्रेमळ बापा, पुन्हा एक वार तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तुझी स्तुती गौरव करतो प्रभू परमेश्वरा. तुझी सेवा कार्य निर्भीडपणे करण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू आज आम्हासाठी मार्गदर्शन करत आहेस. प्रभू या मार्गदर्शनात प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे यावं, नतमस्तक व्हावं प्रभू परमेश्वरा. निर्भीडपणे सेवा करण्यासाठी प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुझ्याकडं मागावं. यासाठी आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर तो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.